मी रात्री तुळजापूरून इकडं जवळजवळ येत असताना अचानकपणे 2 टू व्हीलर आल्या. एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं. दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली. जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला. पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो. पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले. असं केलेलं आहे. तुमचं संशय कुणावर आहे नेमकं काय? संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा. जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं. मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात, त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं. रात्री SP साहेब आलते काय कारवाई काय आरोपी काय? केले आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली. त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो. तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय? आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार. ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही. गावात दिवसभर लाईट नव्हती. आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो. लाईटीचं काम बघून येतानाही माझ्यावर हमला झाला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.